क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे येथील दसभुजा मैदानावर 1 मार्च रोजी होणाऱ्या लहुजी शक्तीच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टरचे अनावरण करून सर्व मातंग समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, कार्याध्यक्ष राजाराम काळे, पाथरी तालुका अध्यक्ष सीताराम शिरसाट, जयवंत गायकवाड, सुनील सकट, किरण कनगरे आदी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले की 40 वर्षांनंतर मातंग समाजाचे अधिवेशन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे। हे अधिवेशन 1 मार्च रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाणार आहे। वर्गवारी आरक्षणासाठी संघटनेने सातत्याने आंदोलन, उपोषण व न्यायालयीन मार्गाने लढा यशस्वी केला आहे। त्याला अंतिम यश येण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लहुजी शक्ती सेना अहिल्यानगरच्या वतीने आज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंना अभिवादन करण्यात आले आणि दिनांक 1 मार्च रोजी लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने राष्ट्रीय दर्जाचं पुणे या ठिकाणी अधिवेशन आयोजित केलेलं आहे। तरी मी या ठिकाणच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व मातंग समाजाच्या व लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्याला जाहीर आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने जे पुणे या ठिकाणी मातंग समाजाचा लहुजी शक्ती सेनेचा भव्य एक दिवसीय अधिवेशन होणार आहे। तो अधिवेशन नसून मातंग समाजाचा भव्य महाकुंभ मेळा आहे असं मला वाटतं आणि या ठिकाणच्या मातंग समाजाने जास्तीत जास्त संख्येने त्या अधिवेशनाला सहभागी व्हावं। या अधिवेशनामध्ये मातंग समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याचप्रमाणे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं पुणे या ठिकाणचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी लहुजी शक्ती सेनेची मागणी आहे। तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने संबोधित केलं पाहिजे अशीही लहुजी शक्ती सेनेची मागणी आहे। तशीच तिसरी मागणी आमची अशी आहे की जो सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल वर्गीकरणाचा आहे। वर्गीकरण लवकरात लवकर अंमलात आणावं व आमच्या समाजाच्या भावी पिढ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला पाहिजे ही देखील आमची लहुजी शक्ती सेनेची मागणी आहे। मी सर्व समाज बांधवांना या अहिल्यानगर जिल्ह्यामधून आवाहन करतो की 1 मार्चला जास्तीत जास्त संख्येने पुणे येथे उपस्थित राहावे।